नमस्कार, सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. पाहुयात आजची सविस्तर बातमी. अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी शहराचे ग्रामदैवत खंडेराया यात्रेत पाळण्याच्या दरावरून मोठा वाद उफाळून आला असून यात्रा कमिटी आणि हिंदू संघटनांचे कार्यकर्ते आमने सामने आल्याचे चित्र पाहायला मिळाले. या पार्श्वभूमीवर हिंदू समाजासाठी कमी दरात स्वतंत्र पाळणे उभारण्याचा आक्रमक निर्णय घेण्यात आला असून वातावरण चांगलेच तापले आहे. यात्रेत सध्या 100 ते 150 रुपयांपर्यंत पाळण्याचे दर आकारले जात असल्याचा आरोप करत काहींनी 30 ते 50 रुपयांत पाळणे उपलब्ध करून देण्याची मागणी केली. अन्यथा हिंदू समाजाचे वेगळे पाळणे उभे करू असा इशाराच देण्यात आला. यावेळी व्यासपीठावर यात्रा कमिटीचे अध्यक्ष रावसाहेब चाचा तनपुरे, तहसीलदार अमित पवार, पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, मुख्याधिकारी अभिजित हराळे, नगराध्यक्ष भाऊसाहेब मोरे, नगरसेवक राजेंद्र उंडे, PSI गणेश वाघमारे उपस्थित होते. यात्रा कमिटीचे अध्यक्ष रावसाहेब चाचा तनपुरे यांनी यावर प्रतिक्रिया देताना ही परंपरा 1989 पासून शांततेत सुरू आहे. कोणालाही पाळणे लावायचे असेल तर आधी चर्चा करणे गरजेचे होते. यात्रा गालबोट न लागता शांततेत पार पडावी हीच अपेक्षा आहे असे स्पष्ट केले. पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी यात्रेचे कौतुक करत गावकऱ्यांनी एकत्र येऊन तोडगा काढण्याचे आवाहन केले. दरम्यान सतीश फुलसौंदर यांनी ग्रामस्थांना विश्वासात घेतले जात नसल्याचा आरोप करत ग्रामसभेची मागणी केली. पिंटू नाना साळवे यांनी बाहेरील हस्तक्षेप टाळण्याची भूमिका मांडली, तर सुधीर तनपुरे यांनी शहरातील ट्रस्टची अधिकृत नोंद पोलीस ठाण्यात नसल्याचा मुद्दा उपस्थित केला. गणेश खैरे यांनी यात्रेत दरवर्षी मुस्लिम समाजाचे पाळणे लागतात, मग यावर्षी हिंदू समाजाला संधी द्यावी अशी मागणी करत हिंदू आनंद मेळावा या नावाने 25 ते 50 रुपयांत पाळणे उभारण्याची घोषणा केली. प्रदीप राऊत यांनी गरिबांना महागडे पाळणे परवडत नाहीत असा मुद्दा मांडत सोयीसुविधांवर प्रश्न उपस्थित केला. यावेळी ताराचंद तनपुरे, विक्रम भुजाडी, सुनील पवार, पिंटू नाना साळवे, बबन गुलदगड, अक्षय तनपुरे, उमेश शेळके, गणेश खैरे, बाळासाहेब उंडे, प्रदीप भुजाडी, सदाशिव शेळके, ॲडव्होकेट अशोक तनपुरे, शांताराम शेटे, सुधीर तनपुरे, सुभाष वराळे, शुभम देवरे, प्रतीक तनपुरे, विलास साळवे, प्रदीप राऊत, कांता तनपुरे, सागर तनपुरे, सचिन बोरुडे, नयन शिंगी, दीपक तनपुरे, सतीश फुलसौंदर, नवनीत दरक, अधिक खैरे, किरण साळवे, राजेंद्र दरक, सोन्याबापू जगधने, दादासाहेब तोडमल, आकाश येवले, शरद शेंडे, सचिन उदावंत, रवींद्र आहेर, नंदू तनपुरे, गणेश घाडगे, ओंकार कासार, मुकेश जगधने, लक्ष्मण तनपुरे, नानासाहेब शिंदे, सौरभ उंडे, नरेंद्र शिंदे, संदीप तमनर, तात्या काशीद, विष्णू गुंजाळ, ऋतिक सुरवसे, रिंकू पवार, बंटी धनवटे, प्रतीक बोबडे, रवींद्र तनपुरे, किशोर येवले आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सर्व घडामोडींमुळे शांततेसाठी ओळखल्या जाणाऱ्या खंडेराव यात्रेत यंदा वादाचे सावट निर्माण झाले असून प्रशासन व ग्रामस्थ पुढे काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र, राहुरी, अहिल्यानगर. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.